हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवतोय चटपटीत आणि झणझणीत अशी फोडणीची मॅगी. रोजची साधी मॅगी जर खाऊन कंटाळले असतील लहान मुलं, तर तुम्ही लहान मुलांना अशी चटपटीत आणि झणझणीत मॅगी नक्की बनवून द्या. मुले आवडीने खातील. तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण आज रेसिपीला सुरुवात करूया. फोडणीची मॅगी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवले. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. तेल गरम झाले की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. 2 मीडियम साईजचे मी कांदे चिरून घेतलेत. तो याच्यामध्ये मी कांदा घालून घेते आणि कांदा 2 मिनिट फ्राय करून घ्यायचा. आणि लगेचच मग 1 मिरची मी बारीक चिरून घेतली आहे, तीसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते. आणि त्यानंतर 1 बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालून घेऊया. आणि आता हे मिश्रण व्यवस्थित 2 ते 3 मिनिट आपण फ्राय करून घेऊ. ही मॅगी करायला खूप सोपी आहे आणि साध्या पद्धतीनेच आहे. तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवू शकताय. आणि 2 ते 3 मिनटं कांदा ब्राऊन झाला की लगेचच मग याच्यामध्ये आपण 2 पॅकेट मॅगी मसाला घालणार आहोत. आणि पुन्हा एकदा परतवून घेऊया. मसाला मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मॅगी घालणार आहोत. तर इथे मी 2 पॅकेट मॅगी घेतले आणि मॅगी अशा पद्धतीने थोडी मोडून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित मसाला मिक्स होतो. आणि मॅगी कढईमध्ये घातल्यानंतर अशा पद्धतीने आपण हा मिक्स करून घेणार आहोत. त्यामुळे पूर्ण मसाल्याचा फ्लेवर मॅगीमध्ये उतरतो. 3 ते 4 मिनिट आपण अशीच ही मॅगी तेलामध्येही परतवून घेणार आहोत. तर साधारणपणे 4 ते 5 मिनिट मी इथे परतवून घेतले. तुम्ही बघू शकताय कलर पण खूप छान आला आहे. आणि त्यानंतर 2 ते 3 चमचे आपण पाणी याच्यामध्ये शिंपडणार आहोत. जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग पूर्ण ग्रेव्हीवाली मॅगी होऊन जाईल. 3 ते 4 चमचेच घालायचे आणि झाकण ठेवूया. आणि 2 मिनिट स्लो गॅसवर आपण ही मॅगी शिजत ठेवणार आहोत. तर त्यानंतर तुम्ही बघू शकताय मॅगी खूप छान दिसते, सुटसुटीत अशी मॅगी दिसते आणि शिजली आहे सुद्धा. वा, मस्तच. पुन्हा एकदा आपण परतवून घेऊया. त्यानंतर यामध्ये 2 छोटे चमचे शेजवान चटणी घालून घेऊ. शेजवान चटणी थोडी तिखट असते, त्यामुळे तुम्ही कमी जास्त थोडी करू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तर इथे तयार झाली आपली झणझणीत आणि चमचमीत अशी मॅगी, ती पण फोडणीची मॅगी. फोडणीची मॅगी कोणाला नाही आवडणार? एकदा बनवून बघा, तुम्ही सारखी सारखी अशीच बनवाल. तर पुन्हा एकदा मिक्स करून झाले आणि आता तयार झाली ती आपली मॅगी. चला मग आता सर्व करूया. मॅगीचा कलर बघूनच असं वाटतं की मॅगी खूप चमचमीत अशी झाली आहे. तर मग खायलासुद्धा ही अप्रतिम असणारच. लहान मुलांना मॅगी प्रचंड प्रमाणात आवडते, परंतु मॅगी ही आपण साध्या पद्धतीनेच बनवतो. तर मग तुम्ही अशीच फोडणीची मॅगी त्यांना एकदम नक्की बनवून द्या. मुले आवडीने खातील. आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. वेळात वेळ काढून तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.